आता लोकसभेसारखा दणका दिला तर योजना बंद, महायुतीला साथ दिल्यास योजना चालू राहील, अजितदादांचं पुन्हा वक्तव्य. आमचं सरकार मजबूत करा, बहिणींना 3000पेक्षा जास्त पैसे देऊ, साताऱ्यातील कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. सावत्र भावांकडून पोपटासारखा प्रचार, आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही, तुमच्यासाठी वर्षभराचा पैसा ठेवला आहे, साताऱ्यातील कार्यक्रमातून फडणवीसांचं आश्वासन. भाजप कार्यकर्त्यांकडून अजित पवारांच्या नारायणगावातील जनसन्मान यात्रेला काळे झेंडे, अजितदादा पालकत्वाची भूमिका पाळत नाहीत, शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना वगळल्याचा आरोप. महायुतीत असलो तरी कार्यक्रम घेण्याची मुभा, प्रत्येक पक्ष त्यांचे कार्यक्रम घेतात, आम्ही कार्यक्रमात महायुतीचा उल्लेख करतोच, भाजप कार्यकर्त्यांना अजितदादांचं उत्तर. काळे झेंडे दाखवून अजित पवार यांचा अपमान, याबाबत फडणवीसांनी तात्काळ खुलासा करावा, अजित पवार गटाचे अमोल मिटकरींची आक्रमक भूमिका. भाजप ज्या पक्षाबरोबर युती करतात त्यांना संपवण्याचा घाट बांधतात, भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यानंतर अंबादास दानवेंची टीका. जय पवारांकडून रोहित पवारांच्या मतदारसंघात बैठका, राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चेबांधणी करण्यासाठी जय पवार थेट कर्जत जामखेड मतदारसंघात. कर्जत जामखेडचं सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न, मी मतदारसंघातच अडकून राहिलो पाहिजे असं भाजप दादा गटाला वाटतंय. जय पवारांच्या दौऱ्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. अजित पवारांची जनसन्मान यात्रा उद्या नवाब मलिकांच्या मतदारसंघात चेंबूरच्या देवनार आगाराजवळ जनसन्मान यात्रेत सहभागी होण्याचं मलिकांचं ट्विट करत आवाहन, भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष. मराठ्यांनी आरक्षण का मागावं, त्यांनी तर उभा देश चालवायचंय, आरक्षण कुठे घेऊन बसलात, मराठा आरक्षणावरून भिडेंची पलटी. संभाजी भिडेंना बोलून उपयोग नाही, शब्द फडणवीसांचे आहेत, संभाजी भिडेंमागून फडणवीसांचा नवा डाव, जरांगेंचा आरोप. आता बदलाची आणि सत्ता परिवर्तनाची वेळ आली, मुस्लिम मराठा दलित सर्वांनी मिळून संघर्ष करावा लागणार, जरांगेंचं आवाहन. नाशकात 5 लाख लोकांना जरांगेंचा मोर्चा होणार होता, पण मोर्चात फक्त 8000 लोक होते असा पोलिसांचा रिपोर्ट. जरांगेंच्या नाशकातील रॅलीवर भुजबळांची टीका. फडणवीसांनी भुजबळांना गणितशास्त्राचा अभ्यतज्ञ बनवून PhD देऊन टाकावी, भुजबळांच्या टीकेनंतर जरांगेंचा पलटवार. विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात असण्याची शक्यता, पुण्यातील लाडकी बहीण योजना शुभारंभ कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत. दिशाभूल करण्यासाठी सर्वे महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकणार, पुण्यातील सत्ताधारी पराभूत होत आहेत, संजय राऊतांची टीका. माझी कन्या निवडणूक लढवण्यासाठी तयार नाही, आंबेगावातून मीच विधानसभा लढणार, दिलीप वळसे पाटलांकडून स्पष्ट. उद्धव ठाकरेंकडून मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाची मोर्चेबांधणी सुरू, 10 नेते आणि 18 सहाय्यकांवर जबाबदारी. सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघात विशाल पाटलांचा महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील ठाकरे गटाशी पुन्हा भिडणार असल्याचं चित्र. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांसह 50% तरुणांना उमेदवारी द्या, मुलाला तिकीट दिलं तर ते कुठल्याही बापाला आवडेल, काँग्रेस नेते नितीन राऊतांची हायकमांडकडे मागणी. काँग्रेसनं विदर्भात 62 जागांवर दावा केला तर राज्यातील उर्वरित जागा आम्ही लढू, संजय राऊतांचा काँग्रेसच्या नितीन राऊतांना मिश्किल टोला. मी माझ्या भूमिकेवर ठाम, चूक केली असं वाटत नाही, माफी मागण्यासारखं मी काही केलं नाही, वादग्रस्त वक्तव्यावर होणाऱ्या टीकेनंतरही रामगिरी महाराजांकडून दिलगिरी नाही. पुण्यात पावसाचा जोरदार कमबॅक, जोरदार पावसानं शहरातील अनेक भागात आणि रस्त्यांवर पाणी साचलं, वाहनधारकांची तारांबळ, हडपसरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी. पंढरपुरात विठ्ठल मंदिरात दर्शनाचा काळा बाजार समोर, ऑनलाईन 4000 रुपये घेऊन VIP दर्शन दिलं जात असल्याचं उघड, भाविकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दर्शन देणाऱ्या एजंटला पकडलं. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेनसह 4 ते 5 आमदार शिवराज सिंह चौहान यांच्या संपर्कात, भाजप नेत्यांची भेट घेऊन आज भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती.